इयत्ता 6वी, विषय सामान्य विज्ञान, पाठ 5वा, आपत्ती व्यवस्थापन. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, सत्य की असत्य ते सकारण लिहा. 1. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस पटकन पळवत दवाखान्यात घेऊन जावे. उत्तर असत्य. कारण पळवल्यामुळे विष शरीरात लवकर पसरू शकते. रुग्णाला शांत ठेवून शक्य तितक्या कमी हालचाली करून दवाखान्यात न्यावे. 2. उष्माघात झालेल्या व्यक्तीचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे. सत्य. कारण थंड पाण्याने शरीर पुसल्याने शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. 2. पुढील परिस्थितीसाठी योग्य प्रथमोपचार सुचवा. तुमचे उत्तर कारणासह लिहा. 1. तुमच्या सहकार्याच्या हातावर उकळते पाणी पडले. त्याचा हात लाल झाला. खूप वेदना होत आहेत. उत्तर. भाजलेला हात ताबडतोब थंड वाहत्या पाण्याखाली 10 ते 15 मिनिटे धरावा. त्यानंतर स्वच्छ कापडाने हलके झाकावे. कारण त्यामुळे जळजळ कमी होते, वेदना कमी होतात आणि त्वचेचे नुकसानही कमी होते. 2. रस्त्यावर एका व्यक्तीच्या कपड्यांना आग लागली आहे. तो घाबरून पळू लागला आहे. उत्तर. त्या व्यक्तीला पळू न देता जमिनीवर लोळायला सांगावे आणि चादर किंवा जाड कापडाने आग विझवावी. कारण पाल्यामुळे आगीला अधिक हवा मिळते आणि आग अधिक भडकते. 3. गावातील भरपूर पाणी असलेल्या काही विहिरींचे पाणी एकदम कमी होऊ लागले. त्याच काळात आधी कोरड्या पडलेल्या विहिरीमध्ये पाणी वाढू लागले. यशला वाटले हा चमत्कार आहे. प्रियाला वाटले भूकंपामुळे होणाऱ्या जमिनीखालच्या हालचालीमुळे हे होते. तुम्ही कोणाशी सहमत आहात? कारणासह लिहा. उत्तर. मी प्रियाशी सहमत आहे. कारण भूकंपामुळे जमिनीखालील खडकांच्या थरांमध्ये हालचाल होते. त्यामुळे भूजलाचा प्रवाह बदलतो आणि काही विहिरीतील पाणी कमी तर काही विहिरीतील पाणी वाढू शकते. 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. भूकंपामुळे मानवी जीवनावर कोणकोणते परिणाम होतात? उत्तर. जीवितहानी होते, लोक जखमी होतात, इमारती व घरे कोसळतात, मालमत्तेचे मोठे नुकसान होते, दळणवळण व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. ब. युद्धाचे दुष्परिणाम लिहा. उत्तर. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते, मालमत्तेचा नाश होतो, लोक बेघर होतात, अन्न, पाणी व औषधांचा तुटवडा निर्माण होतो, आर्थिक व सामाजिक नुकसान होते. क. अनोळखी नंबरवरून फोन आला व OTPची विचारणा झाली तर तुम्ही काय कराल? उत्तर. OTP कोणालाही सांगणार नाही. फोन ताबडतोब बंद करेन. संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधेन. फसवणुकीची तक्रार करेन. 5. आगीने भाजलेल्या अपघातात व्यक्तीच्या त्वचेला चिकटलेले कपडे ओढून काढण्यात धोके कोणते याची माहिती मिळवा व लिहा. उत्तर. त्वचा सोलली जाऊ शकते, रक्तस्राव होऊ शकतो, वेदना वाढू शकतात, संसर्ग होण्याचा धोका वाढतो. 6. मोठा अपघात, आग किंवा नदीचा पूर अशा आपत्तीच्या ठिकाणी केवळ तेथील परिस्थिती पाहणे, व्हिडिओ किंवा फोटो काढणे यासाठी आसपास गर्दी का टाळावी? उत्तर. बचाव कार्याला अडथळा येतो, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाला रस्ता मिळत नाही, जखमींना मदत करण्यात उशीर होतो, आणखी अपघात होण्याचा धोका वाढतो. 7. रेल्वे किंवा वाहन अपघाताच्या प्रसंगी आपण कोणकोणत्या प्रकारे मदत करू शकतो ते मुद्दे लिहा. उत्तर. पोलीस व रुग्णवाहिकेला त्वरित कळवणे, जखमींना सुरक्षित ठिकाणी नेणे, प्रथमोपचार देणे, गर्दी नियंत्रणात ठेवणे. 8. आरामशीर प्रवासासाठी हल्ली वातानुकूलित बस, रेल्वे उपलब्ध असतात.
या वाहनांच्या खिडक्यांना मोठ्या काचा असतात, पण खिडक्या कायम पूर्ण बंदच असतात. असे का असते? अशा वाहनामध्ये सहज लक्ष जाईल अशा ठिकाणी मोठी हातोडी ठेवलेली असते. ती कशासाठी असेल? उत्तर: वातानुकूलन व्यवस्थित चालावे म्हणून खिडक्या बंद ठेवतात. धूळ, धूर व आवाज आत येऊ नये म्हणून खिडक्या बंद असतात. आतले तापमान नियंत्रित राहते. मोठी हातोडी आपत्कालीन प्रसंगी काच फोडून प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी वापरतात. 9. आपत्तीशी संबंधित काही शब्द पुढील तक्त्यात लपलेले आहेत. असे शब्द ओळखून तुमच्या नोंदवहीत लिहा. उत्तर: भूकंप, वादळ, पूर, सर्पदंश, उष्माघात, आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, नैसर्गिक, मानवनिर्मित, भाजणे, पोळणे.